हॅलो फ्रेंड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड जॉमेट्रीच्या बुकमधला प्रॅक्टिस सेट 6.2 प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व करूया. तर हा आहे आपला प्रॉब्लेम. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग ईच अदर ऑन अ रोड ऑफ विड्थ 12 मीटर. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग which is 10 meter high, the angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. What is the height of the second building? तर दोन बिल्डिंग आहेत आणि त्या दोन बिल्डिंगमध्ये एक रस्ता आहे ज्याची विड्थ त्यांनी 12 मीटर दिलेली आहे. आपण हे दोन बिल्डिंग काढूया प्रॉब्लेम समजण्यासाठी. ही फर्स्ट बिल्डिंग आहे आणि ही सेकंड बिल्डिंग जी उंच आहे आधीच्यापेक्षा. बिल्डिंग वाटण्यासाठी थोडंसं आपण याला हे करूया. ओके. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. फर्स्ट बिल्डिंग किती हाईट किती आहे त्याची? 10 मीटर. The angle of elevation of the top of the second is found to be 60 degree. तर पहिल्या बिल्डिंगच्या टॉप पासून दुसऱ्या बिल्डिंगच्या टॉपला जर पाहिलं तर अँगल ऑफ इलिव्हेशन येत आहे 60 डिग्री. अँगल ऑफ इलिव्हेशन येत आहे 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग? तर सेकंड बिल्डिंगची हाईट आपल्याला फाइंड करायची. ही हाईट पाहिजे. ही हाईट आपल्याला पाहिजे आणि ह्या दोन बिल्डिंग मधलं अंतर आहे डिस्टन्स बिटवीन टू बिल्डिंग्स, दॅट इज द रोड, इज 12 मीटर विड्थ. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल इथं तयार झालेला आहे. याचा बेस 12 मीटर आहे आणि आपल्याला सेकंड बिल्डिंगची हाईट काढायची आहे. तर हे डिस्टन्स 10 मीटर आहे. हे डिस्टन्स. हा राईट अँगल ट्रायंगल इथं काढूया आपण. हे 12 मीटर, हे 60 डिग्री. हा ट्रायंगल आपण इथे ड्रॉ केला. आपल्याला हे डिस्टन्स माहीत पाहिजे. ओके. हे माहीत करण्यासाठी आता कोणता रेशो आपल्याला यूज करावा लागेल? अँगल आहे आपल्याकडे, ॲडजस्टंट साईड आहे आणि अपोजिट साईड माहीत नाही. हे अपोजिट साईड सपोज एक्स आहे. तर इथे अपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईड हे टॅनमध्ये असतात म्हणून टॅन 60 घेऊ शकतो आपण इथं. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू एक्स अपॉन 12 अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. एक्स माहिती नाही आपल्याला. एक्स इज इक्वल टू 12 इन हे टॅन 60 असतं √3. √3 1.73 घेऊया आपण √3ची व्हॅल्यू. 12 3 जा 36 कॅरी 3. 12 7 जा 84 प्लस 3 87 कॅरी 8. 12 1 जा 12 आणि 8 20. पॉईंट इथं 2 डेसिमल नंतर. हे आलं हे डिस्टन्स. हे आपण एक्स ॲज्युम केलेलं आहे. आता सेकंड बिल्डिंगची पूर्ण हाईट येण्यासाठी आपल्याला हे 10 ॲड करावं लागेल, कारण हे फर्स्ट बिल्डिंगची हाईट किती आहे? 10. तेच डिस्टन्स इथं येईल. या 10 मध्ये हा एक्स ॲड केल्यानंतर सेकंड बिल्डिंगची हाईट येईल. देअरफॉर हाईट ऑफ
second building is equal to this x plus 10. The x value आपण काढलेली आहे 20.76 plus 10 is equal to 30.76 meters. हे आहे आपलं आन्सर. तर that's it for this video. Thanks for watching. We will meet again in the next video with another problem. Till then, goodbye.